अंजली किचनमध्ये दुपारचं जेवण झाल्यानंतर भांडी घासत होती. तेवढ्यातच तिची सासू किचनमध्ये आली आणि एक मोठा 5 खणांचा डब्बा गॅसच्या ओट्यावर ठेवत म्हणाली, "सुनबाई, एक काम कर. पटकन वरण भात चपाती भाजी तयार कर. तुझ्या नंदेच्या सासरी जेवण पाठवायचं आहे." हे ऐकल्याबरोबर अंजली हैराण झाली आणि म्हणाली, "आई, प्रत्येक दिवशी ताईंच्या सासरी जेवण पाठवावे लागते. ताई स्वतःच्या घरातील जेवण स्वतः बनवू शकत नाहीत का?" तेव्हा अंजलीची सासू रागातच म्हणाली, "तू या घरची सून आहेस. तुला तुझ्या नंदेविषयीचे कर्तव्य पार पाडावेच लागेल. मी तर तुझ्यासोबत माझ्या मुलाचे नाते जोडतानाच म्हणाली होती की माझी एकच मुलगी आहे. त्यामुळे तुला वहिनीचे कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडावे लागेल. गपचूप जेवण तयार कर, नाहीतर दुपारच्या जेवणाची वेळ निघून जाईल." सासूबाई अंजलीला ऑर्डर देऊन किचन बाहेर निघून गेल्या आणि अंजली मात्र त्यांच्याकडे पाहतच राहिली. कर्तव्य पार पाडण्याच्या नावाखाली सासूबाई अंजलीला नेहमी मुलीच्या घरी जेवण पाठवायला सांगत असायच्या. त्यामुळे अंजलीला असे वाटत असायचे की ती एक नाही तर दोन घरे सांभाळत आहे. बरं, अंजलीने इच्छा नसताना स्वयंपाक करायला सुरुवात केली, कारण तिने नकार दिला असता तर सासूबाई खूप नाराज झाल्या असत्या. पण आता हळूहळू तिच्या सासूबाई आणि नंदेला सवयच झाली. जेव्हा जेव्हा तिच्या नंदेचे मन व्हायचे तेव्हा ती तिच्या वहिनीला जेवण बनवायला सांगत असायची. त्यामुळे अंजलीची हळूहळू खूप चिडचिड होऊ लागली होती. एके दिवशी अंजली आपला नवरा किशोर बरोबर याविषयी बोलली. तर किशोर म्हणाला, "अगं, माझ्या बहिणीला सुरुवातीपासूनच जेवण बनवण्याची सवय नाही आहे. पण ती हळूहळू जेवण बनवायला शिकेल. तेव्हा ती स्वतःच जेवण बनवेल. तू चिंता का करतेस?" अंजली हैराण होत म्हणाली, "मग मी काय कुठली कूक आहे म्हणून मला जेवण बनवण्याची सवय आहे?" त्यावर किशोर म्हणाला, "हे बघ अंजली, आई तिची मुलगी समृद्धीवर खूप प्रेम करते. तिने जर का हे सर्व ऐकलं तर तिला खूप वाईट वाटेल. तुला आईच्या नजरेत एक वाईट सून बनायचं आहे का?" किशोरचे असे बोलणे ऐकल्याबरोबर अंजली एकदम शांत झाली. परंतु तिला सासूबाईंचे असे वागणे अजिबात चांगले वाटत नव्हते. एक दिवस अंजलीची तब्येत बरी नव्हती. त्यामुळे तिने पटकन जेवण बनवले आणि ती आपल्या रूममध्ये जाऊन आराम करत होती. तेवढ्यातच अंजलीची सासू तिच्या रूममध्ये आली आणि म्हणाली, "सुनबाई, तुझ्या नंदेचा फोन आला होता. आज तिचा जेवण बनवण्याचा मूड नाही आहे आणि तिच्या घरी काही पाहुणे आले आहेत. तू 10 लोकांसाठी पालक पनीर, वांग्याचे भरीत, कांदा भजी, व्हेज बिर्याणी, कोथिंबीर आणि पापड तळून जेवण तयार कर. आणि हो, गोडामध्ये गाजरचा हलवा सुद्धा बनव." सासूबाईंचे असे बोलणे ऐकल्यावर अंजलीला खूपच राग आला, कारण तिची नणंद नेहमीच फोनवरून ऑर्डर देत असायची. अंजली आता विरोध करत म्हणाली, "आई, मी तुम्हाला कुठल्या हॉटेलमधली कुक दिसत आहे का? त्यामुळे एवढे सारे पदार्थ बनवून ताईच्या घरी पाठवून देऊ? आणि तशीही माझी आज तब्येत ठीक नाही आहे, म्हणून मी पटकन आपल्या घरातील जेवण तयार करून ठेवलं आहे. आता एवढं सर्व काम माझ्याकडून होणार नाही." तेव्हा अंजलीची सासू रागातच म्हणाली, "सुनबाई, तुला तुझ्या नंदेच्या घरी आलेल्या पाहुण्यांचे जेवण बनवावेच लागेल. आजकाल तुझं हृदय खूपच छोटं झालं आहे. तू आजकाल तुझ्या नंदेसाठी काही बनवायला सांगितले की लगेच मागे हटतेस. अगं, एकच तर तुझी नणंद आहे. तू तिला नाही पाहणार तर अजून कोण पाहिल?" अंजली भरल्या गळ्याने म्हणाली, "वा आई वा, फक्त एकदा मी जेवण बनवण्यासाठी नकार दिला तर तुम्ही आजपर्यंत मी जेवढ्या वेळा ताईंच्या सासरी जेवण बनवून पाठवले आहे त्या सर्वावर लगेचच पाणी फिरवलं. एवढ्या दिवसापासून मी तुमचं बोलणं अगदी शांतपणे ऐकून मान्य करत होती. ते तुम्हाला दिसत नाही का? आज माझी तब्येत ठीक नाही आहे. माझ्यात जेवण बनवण्याची ताकद नाही आहे. तर तुम्ही लगेचच मला या सर्व गोष्टी ऐकवत आहात. ताईचं चांगलं आहे. त्यांना स्वयंपाक करायला आवडत नाही, त्यांना कंटाळा आला आहे म्हणून त्या स्वयंपाक करणार नाहीत. आणि मला बरं वाटत नाही तरीही मला स्वयंपाक करायचा आहे का?" असे बोलता बोलता अंजलीच्या डोळ्यात अश्रू तरळले. तेवढ्यात आतून रमेशराव म्हणाले, "अगं, तू तुझ्या सुनेला का त्रास देतेस? थांब, मी समृद्धीला फोन करून सांगतो की तुझ्या सासरी आलेल्या पाहुण्यांचे जेवण तू स्वतः बनव." इथे सुनबाईची तब्येत खराब आहे. आपल्या नवऱ्यासमोर अंजलीच्या सासूबाई रागातच म्हणाल्या, "अहो, सुनबाई खूप चविष्ट जेवण बनवते. फक्त याच गोष्टीसाठी समृद्धीला वाटत होतं की तिच्या वहिनीने जेवण बनवून पाठवून द्यावे. पण तुम्ही पण ना, सुनेला डोक्यावर चढवून चढवून ठेवा." एवढं बोलून अंजलीच्या सासूबाई तिथून पाय आपटतच त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. तेव्हा रमेशराव म्हणाले, "सुनबाई, तू चिंता करू नकोस. मी समृद्धीला फोन करून सांगतो की इथून कोणत्याही प्रकारचे जेवण बनवून मिळणार नाही.
जा, तू तुझ्या रूम मध्ये जाऊन आराम कर. रमेश रावांना आपल्या बायकोची अशी सवय आवडत नव्हती. लग्नानंतर आपल्या मुलीने स्वतःचं घर सांभाळायला हवं होतं, पण ती तर तिच्या वाट्याची सर्व जबाबदारी सुनबाईवर टाकण्याचा प्रयत्न करत होती. रमेशराव आता विचार करू लागले होते की राजेश्वरीने आपल्या मुलीला समजवायला हवे, पण ती तर आपल्या सुनेचा चुकीचा फायदा उचलत आहे. ते विचार करतात की आपली सून खूपच साधी भोळी आहे, ती जास्त काही बोलत नाही, तर तुम्ही दोघी मायलेकी मिळून तिला परेशान करत आहात. आता तर या दोघींना चांगलीच अद्दल घडवावी लागेल. खूप वेळ रमेशराव याच गोष्टीवर विचार करत होते. मग त्यांच्या डोक्यामध्ये एक आयडिया आली आणि ते गालातल्या गालात हसू लागले. रविवारच्या सकाळी जेव्हा राजेश्वरीताई उठून हॉलमध्ये आल्या, तेव्हा पूर्ण घर पंचपक्वानांच्या स्वादाने भरून गेले होते. त्या किचनमध्ये आल्या आणि पाहिले तर त्यांची सून गाणं गुणगुणत जेवण बनवत होती. तेव्हा सासूबाई विचारू लागल्या, वा सुनबाई, आज संडे स्पेशल काय बनवत आहेस तू? सुनबाई म्हणाली, आई, आज मी शाही पनीर, मटर पुलाव, मोड आलेल्या मटकीची भाजी, कोशिंबीर, पापड आणि या सर्वांच्या जोडीला गरम गरम कांदा भजी तयार केली आहे. आपल्या सुनेचे असे बोलणे ऐकल्याबरोबर राजेश्वरी ताईंनी एक एक पातेल्यावरचे झाकण बाजूला करून कोणकोणते पदार्थ बनवले आहेत ते पाहण्यास सुरुवात केली. मग सासूबाई हैराण होऊन म्हणाल्या, अगं सुनबाई, तू एवढे सर्व पदार्थ का बनवलेस? त्यावर अंजली म्हणाली, अहो आई, हे जेवण इथल्यासाठी नाही. आज आत्यांचा फोन आला होता. त्यांची सून तिच्या माहेरी गेली आहे आणि त्यांची जेवण बनवण्याची इच्छा नाही, आणि अचानकपणे त्यांच्या घरी काही पाहुणे सुद्धा आले आहेत. त्यामुळे त्यांनी मला फोन करून सांगितले आहे की जेवण बनवून पाठवून दे. हे ऐकल्याबरोबर राजेश्वरी ताईंना खूपच राग आला आणि त्या रागातच म्हणाल्या, तुझं डोकं खराब झालं आहे का? माझ्या आणि तुझ्या नवऱ्याची कमाई तू अशीच दुसऱ्या लोकांवर खर्च करणार का? तेवढ्यातच रमेशराव किचनमध्ये आले आणि म्हणाले, अगं, ती माझी बहीण आहे, ती कोणी परकी नाही. तिचा सुद्धा या घरावर अधिकार आहे. आमचे आई बाबा नाहीत म्हणून काय झाले, मी तर आहे ना. माझी बहीण माझ्या कमाईवर पंचपक्वान्न खाऊ शकत नाही का? तशी तर तू आपल्या सुनेच्या मागे तिच्या नंदेला जेवण बनवून देण्यासाठी मागे लागलेली असतेस. मग तू तुझ्या नंदेला देण्यासाठी मोठे मन का दाखवत नाहीस? माझी बहीण सुद्धा याच घरची मुलगी आहे ना, आणि ह्या घरावर तिचा सुद्धा हक्क आहे. एवढ्या वर्षांपासून तुझ्या भीतीमुळे मी माझ्या बहिणीसाठी काहीच करू शकत नव्हतो, परंतु तू तुझ्या मुलीसाठी एवढं काही करू शकतेस, तर मी माझ्या बहिणीसाठी काहीच का करू शकत नाही? सुनबाई, तू जेवण बनव, मी तिला जेवण देऊन येईन, आणि यापुढे जेवढे समृद्धीसाठी केलं जाईल तेवढे मी माझ्या बहिणीसाठी सुद्धा करेन. तुझा मुलगा जर तुझ्या मुलीसाठी काही करत असेल, तिला काही देत असेल, तर तुला चांगले वाटते ना? मग मीच मूर्ख होतो जो माझ्या बहिणीला विसरून गेलो होतो. आपल्या नवऱ्याचे असे बोलणे ऐकून राजेश्वरी ताई आता घाबरून गेल्या होत्या. त्या विचार करू लागल्या की जर मी माझ्या मुलीचे घर भरत राहिले, तर इकडे माझा नवरा माझ्या नंदेचं घर भरत राहील. असा विचार करत राजेश्वरी ताई डोक्यावर हात देऊन सोप्यावर बसल्या. पण त्यांच्या डोळ्यात प्रचंड राग होता. जेव्हा रमेशराव हॉलमध्ये आले, तेव्हा त्या म्हणाल्या, अहो, ऐकलत का? हे सर्व चुकीचं आहे. तुम्ही एवढ्या वर्षानंतर हा नवीन नियम का चालू करत आहात? ताई तर कधीच काही मागत नाहीत, तरी सुद्धा तुम्ही माझ्या मुलीबरोबर स्पर्धा का लावत आहात? रमेशराव म्हणाले, अगं, सर्व नाती एकसारखीच असतात ना. ती माझी बहीण आहे, माझ्या आई बाबांची मुलगी आहे, आणि या सर्व गोष्टी तर मी तुझ्याकडूनच शिकलो आहे. तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न लावून दिले असले तरी पण त्यांचे घर आयुष्यभर भरले पाहिजे. या अर्थाने आजवर मी माझ्या बहिणीला फार कमी दिलं आहे, पण आता मी तिला सर्व काही मोकळ्या हाताने देईन. आता राजेश्वरी ताई विनवण्या करू लागल्या, हे बघा, मला हे सर्व काही ठीक वाटत नाही. मी कबूल करते की मी खूप काही करत होते, पण यापुढे माझ्या मुलीच्या नावाने माझ्या सुनेला त्रास होणार नाही याची मी काळजी घेईन. पण तुम्हीही ताईंना एवढं पाठवू नका. ताई कधी कधी आई वडिलांच्या घरी आल्यावर आणि सणात आल्यावर त्यांना आदर आणि भेटवस्तू देणं ठीक आहे, पण नेहमी त्यांच्या घरी जेवण पाठवणे थोडं जास्तच होईल, आणि हे माझ्या मुलीलाही लागू होते. मला हे समजलं आहे. रमेशराव हलकेसे हसले आणि म्हणाले, ठीक आहे, ठीक आहे, जर तुझी अशीच इच्छा असेल तर ते बरोबर आहे. पण लक्षात ठेव, यापुढे जर तू सुनेला त्रास देण्याचा प्रयत्न केलास आणि मुलीला भरभरून देण्याचा प्रयत्न केलास, तर तेच मी माझ्या बहिणीला सुद्धा देईन. राजेश्वरी ताई आता काय बोलणार होत्या? त्यांनी आपल्या नवऱ्याला शब्द दिला की त्या आता फक्त उत्सवाच्या दिवशीच आपल्या मुलीला काहीतरी देतील आणि विनाकारण सुनबाईला त्रास देणार नाही. तेव्हा रमेशराव स्मित हास्य करत म्हणाले, मग ठीक आहे, तू सुद्धा पटकन अंघोळी करून तयार हो.
आज जेवणासाठी माझे काही खास मित्र येणार आहेत. ते जेवण मी माझ्या बहिणीसाठी बनवले नव्हते, तर माझ्या मित्रांसाठी बनवले आहे. रमेश रावांचे असे बोलणे ऐकल्याबरोबर राजेश्वरीताई हैराण झाल्या आणि म्हणाल्या, पण सुनबाई तर बोलत होती की. रमेशराव पटकन म्हणाले की मी तुला अद्दल घडवण्यासाठी सुनबाईला थोडे खोटं बोलण्यास सांगितले होते. पण काही हरकत नाही. परंतु जर तू बोलल्याप्रमाणे वागली नाहीस तर जे खोटे होते ते सत्यात बदलायला वेळ लागणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेव. राजेश्वरी ताईंना राग तर खूप आला होता, पण आता त्या आपल्या नवऱ्यासमोर काहीच बोलू शकल्या नाहीत. पुढच्या वेळी जेव्हा त्यांच्या मुलीचा फोन आला की आई, वहिनीला सांग माझ्या घरातील लोकांसाठी काहीतरी जेवण बनवून पाठव, तेव्हा राजेश्वरी ताईंनी आपल्या सुनेला काही सांगितले नाही. पण त्या आपल्या मुलीला म्हणाल्या, हे बघ बाळा, आता तुझं लग्न झालं आहे, त्यामुळे तुझ्या सासरची जबाबदारी तू स्वतः उचल. जर तुझ्या वहिनीने सुद्धा जेवण बनवण्यासाठी नकार दिला आणि ती सुद्धा आपल्या माहेरावर अवलंबून राहिली की ते लोक जेवण बनवून पाठवतील, तर ते आम्हाला सुद्धा आवडणार नाही आणि तिकडे सुनबाईची वहिनी सुद्धा परेशान होईल. तिच्या माहेरी तिचा मान सन्मान कमी होऊन जाईल. मला नाही वाटत की सुनबाईच्या नजरेत तुझा मान सन्मान कमी व्हावा. म्हणून तुझा संसार तू स्वतः सांभाळ, जेणेकरून सुखदुःखात एकमेकांच्या पाठीशी चांगले उभे राहता येईल. कधी कोणाला काही अडचण आली तर तुम्ही सगळे एकमेकांना साथ द्या, पण सामान्य दिवसात सगळ्यांनी आपापले घर सांभाळले तरच ते चांगले होईल. आता आईने नकार दिला म्हणून समृद्धीने हे फोन कट केला आणि शांतपणे ती जेवण तयार करायला किचनमध्ये गेली. तिला जेवण बनवताना पाहून तिच्या सासूबाईंनाही आश्चर्य वाटले, पण त्या देखील खूप आनंदी दिसत होत्या. त्या सुद्धा त्यांच्या सुनेला किचनमध्ये मदत करायला गेल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, तू तुझ्या माहेरून जेवण मागवायचीस हे मला फार विचित्र वाटायचं. कधी कधी ठीक आहे, पण असं प्रत्येक वेळी तिथून जेवण ऑर्डर केल्यावर मला खूप लाज वाटायची. माहित नाही की ते लोक आपल्याबद्दल काय विचार करत असतील. मी सुद्धा तुला खूप वेळा शांतपणे नकार दिला होता, पण तू माझा शब्द टाळायचीस. समृद्धी हळूच म्हणाली, सासूबाई तुम्ही बरोबर बोलत आहात. मी असं घरून जेवण मागवायला नको होतं. आज आईने उत्तर दिलं. उद्या जर वहिनीने मागे फिरून काही बोलले असते तर माझी इज्जत उरणार नाही. त्यामुळे आतापासून मी माझं घर स्वतःच सांभाळेन आणि कोणावरही अवलंबून राहणार नाही. हे ऐकून तिच्या सासूबाई खुश झाल्या. इकडे सासऱ्यांमुळे अंजलीलाही दिलासा मिळाला. आता तिला तिच्या नंदेसाठी रोज जेवण बनवावं लागणार नव्हतं. तर मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा. धन्यवाद.